नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे लहानपणीची एक आठवण। अगदी मोठ्यांना काही लहानांना सुद्धा आवडेल अशी ही छान चटपटीत पेरू रेसिपी मी आज बनवते। एक पेरू घेतलाय, चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि चाट मसाला। तर आता सगळ्यात आधी आपण पेरू कट करून घेऊया। पेरू स्वच्छ धुवून घेतला होता मी। आता पेरूचे दोन्ही बाजूनी आपण हे देठ काढून घेतले आणि मीडियम साईजच्या अशा आपल्याला ह्या खापा तयार करून घ्यायच्यात। तर इथे बघू शकता तुम्ही अशा मीडियम साईजच्या आपण खापा तयार करून घेतलेल्या आहेत। पेरू कट करून झालाय आपला। एक डबा घेतलाय आपण छोटा असा, त्यामध्ये हा खापा घालून घेऊया। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण तिखट, मीठ आणि चाट मसाला लावून घेऊया। तर सगळ्या गोष्टी आपण टाकून घेतलेल्या आहेत। तर बघू शकता। त्यानंतर हा डबा 3-4 वेळा आपल्याला असा हलवून घ्यायचा आहे। 3-4 मिनिटं हलवल्यानंतर मस्त असा बघा छान असा आंबट गोड तिखट असा पेरूचा चाट मस्त तयार झालेला आहे। आता इथे बघू शकता एक लहानपणीची छोटीशी आठवण म्हणून ही मी रेसिपी बनवली। आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।